उपवर्गीकरण होणाऱ्या सब कॅटेगरायझेशन होणाऱ्या सांगितलं जात आहे. नेमकं काय तर EV चेन्नई या केस 2004 साली याचा निकाल दिला गेला होता. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की शेड्यूल कास्ट म्हणजे SC जे आहे ते होमोजिनियस क्लास आहे, सर्व एक समान आहेत, त्याच्यामध्ये फरक करता येणार नाही असं सांगत, त्यामुळे राज्यांना त्यात विभाजन करता येणार नाही, त्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन करता येणार नाही असं 2004 साली सांगितलं होतं. पण त्याच्यानंतर एक केस झाली होती सुप्रीम कोर्टात जी पोहोचली होती, स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग, ही 2020 ची जी केस होती. या प्रकरणात 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या एका सिंगल जजने नाही तर कॉन्स्टिट्युशनल बेंच घटनापीठ खंडपीठ जे बसलं होतं त्यांनी असं म्हटलं की जर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या गटांचं रिप्रेझेंटेशन कमी असेल, म्हणजे SC आणि ST मधल्याच काही विशिष्ट गटांचं जर त्यांचं समावेश किंवा त्यांचं प्रतिनिधित्व कमी असेल तर राज्यांना हक्क आहे की SC आणि ST कोटामध्ये ते उपविभागणी करू शकतात, सब कॅटेगरायझेशन करू शकतात.